नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. HSCचे जे हॉल तिकीट्स जे आहेत त्याच्याबद्दल मी काल व्हिडिओ बनवला होता की कालपासून तुम्हाला जे हॉल तिकीट्स आहेत ते अवेलेबल करून देण्यात येणार आहेत महामंडळाच्या वेबसाईटवर. पण या ठिकाणी जे ऑनलाईन पद्धतीने हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ते तुम्ही स्वतः डायरेक्ट डाउनलोड नाही करू शकत. तुम्हाला तुमच्या कॉलेजमार्फत हे जे वेबसाईट्स लॉग इन होतात किंवा कॉलेज लॉग इन होतात त्यामधून तुम्हाला ते प्रिंटआउट करून तुमचे मुख्याध्यापक असतील किंवा तुमचे जे रिस्पेक्टिव्ह टीचर्स असतील त्यांच्याकडून तुम्हाला हे जे हॉल तिकीट्स आहेत ते अवेलेबल करून देण्यात येणार आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कॉलेजमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते प्रिंटआउट जे आहेत ते कलेक्ट करायचे आहेत. आणि याच्याबद्दलची जी सविस्तर ऑफिशियल जी नोटीस आहे ती या ठिकाणी मी समोर स्क्रीन व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला दाखवणार आहे. ते तुम्ही प्रॉपर पद्धतीने चेकआउट करा, पूर्ण वाचा, माहिती घ्या त्याबद्दल. काहीही चुकीचं जे आहे ते घडू नये तुमच्याबरोबर याच्यासाठी पूर्ण जे नोटीस आहे ती वाचा. मी तुम्हाला प्रोसेस पुढे ॲड करत आहे, कसं तुम्हाला पाहायचं आहे, कसं डाउनलोड करायचं आहे आणि बाकीची सारी जी माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी पुढे भेटणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात प्रथम गुगलवर यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला HSC असं सर्च करायचं आहे, HSC. त्यानंतर तुम्हाला जी ऑफिशियल वेबसाईट आहे HSC बोर्डाची या ठिकाणी पहिल्यांदा येईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्ही लेटेस्ट इन्फॉर्मेशनमध्ये पाहू शकताय. या ठिकाणी स्क्रोल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी पहा, फेब्रुवारी-मार्च 2025च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वीच्या परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. हॉल तिकीट्सचे जे नोटिफिकेशन आहे ते डाउनलोड करायचे. ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सारे जे नियम असतील किंवा ज्या सूचना आहेत ते या ठिकाणी तुमच्यासाठी आणि तुमच्या प्राध्यापकांसाठी देण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, फेब्रुवारी-मार्च 2025च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च 2025च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी परीक्षेचे प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या HSC बोर्ड या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक 10/1/2025 रोजी ॲडमिट कार्ड या लिंकद्वारे डाउनलोड करण्याकरता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. त्याचबरोबर ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येतं की सर्व मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता 12वीची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावायचे आहेत. तुम्हाला ती तुमच्या शिक्षकांकडून भेटणार आहेत. हॉल तिकीटसाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक आचार्य यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. हे जे सर्व नियम आहेत ते तुमच्या प्राध्यापकांसाठी आहेत, पण तुमच्यासाठी यातून माहिती नक्कीच भेटत आहे. जसे की तुम्हाला ज्यावेळी ऑनलाईन प्रवेशपत्र देतील तुमचे शिक्षक किंवा प्राध्यापक, त्यावेळी तुम्ही कोणतीही फी त्यांना देऊ नये, इथं असं नमूद केलेलं आहे. त्याचबरोबर ज्या वेळपत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झाले आहेत त्यांचीच प्रवेशपत्र पेड स्टेटस ॲडमिट कार्ड या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. अतिविलंब आवेदनपत्र, एक्स्ट्रा सीट नंबर, नो ॲडमिट कार्ड या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्राचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख अशा दुरुस्त्या असल्यास सदर दुरुस्त्या ऑनलाईन पद्धतीने करावयाच्या असून त्याकरता ॲप्लिकेशन करेक्शन ही लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून विहित दुरुस्ती शुल्क भरून दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात याव्यात व विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर करेक्शन ॲडमिट कार्ड या लिंकद्वारे सुधारित ॲडमिट कार्ड उपलब्ध होतील. तर ज्यांचे प्रवेशपत्रांच्यावर नाव, आईचे नाव किंवा जन्मतारीख असे काही दुरुस्ती असतील तर करेक्शन विंडोमध्ये तुम्हाला हे जे ॲडमिट कार्ड आहे ते भेटून जाईल. त्याबरोबर आवेदनपत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झालेले नाही अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे स्टेटस अपडेट होऊन लेट पेड स्टेटस ॲडमिट कार्ड या ऑप्शनद्वारे त्यांची प्रवेशपत्र उपलब्ध होतील. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायचे आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत डुप्लिकेट असा शेरा
देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यायचे आहे. तर जर तुमच्याकडून चुकून किंवा त्यांच्याकडून जर चुकून जे तुमचे प्रवेशपत्र आहे गहाळ झाले किंवा हरवले, खराब झाले, तर तुम्ही तुमच्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधून परत जे आहे ॲडमिट कार्ड ते तुम्हाला भेटून जाईल डुप्लिकेट शेराच्या नावाखाली. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुमच्यासाठी पण आणि तुमच्या शाळेतील प्राध्यापकांसाठी पण महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं तुमचे जे ॲडमिट कार्ड्स आहेत ते ऑनलाईन पद्धतीने तुमच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे आहे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तर तुम्ही तुमच्या प्राध्यापकांशी आणि कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधा आणि तुमचे ॲडमिट कार्ड जे आहे ते तुमच्या स्वाधीन करून घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला ही जर माहिती थोडी पण उपयोगी वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.